रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। देवा आता ऐसा करे उपकार, देवा आता ऐसा करे उपकार, देहाचा विसर पडे मज तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले। ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित। आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा। मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले। तुका मने नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले। विठ्ठला विठ्ठला मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे, वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गंगातरंगरमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रिय मनंगमदापहारं वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं महायोग पीठे देवी मरथ्या वरं मुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांजी केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री चरणा श्री गुरुंजे ते नमस्कारुनी आता देवाता ऐसा करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळो आले प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदे देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबरा यांचा 6 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात, देवाकडे मागणं मागतात, मागणी पर प्रसन्नातील अभंग आहे। तुकोबराय देवाला म्हणतात, देवा माझ्यावर काही उपकार करावासा वाटत असेल, माझ्या भजनाला माझ्या सादरेला प्रसन्न होऊन मला काही द्यावंसं वाटत असेल तर काय दे। देहाचा विसर पडे मग मला या देहाचा विसर मला पडावा। म्हणजे तुकोबराय तुम्ही देवाकडे देहाचा विसर पडावा असं का मागताय? म्हणजे जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत या जीवाला सुखच प्राप्त होणार नाही। तरीच हा जीव सुख पावे माझा आणि देवा हे तुझ्या कृपेने कळून आलेले बरे केशी राजा कळो आले। म्हणजे या देहाचा विसर पडण्याकरता तुझ्याकडे प्रार्थना आहे, त्याकरता साधना आहे। परंतु साधना करत असताना जे मन जे चित्त तुझ्या चरणावर लावायचं ते मन इकडं तिकडं संसारामध्ये भटकायला लागतं। त्या भटकणाऱ्या मनाला देवा तुझ्या चरणावर जागा दे। ठाव देई चित्ता राखे पायापासी, तुझ्या पायाजवळ माझ्या मनाला माझ्या चित्ताला स्थान दे। नुसतं चित्तालाच नाही, सकळ वृत्तीशी अखंडित जेवढे काही इंद्रिय आहेत, या इंद्रियांच्या ज्या वृत्ती आहेत बहिर्मुख आहेत, त्या वृत्तींना देवा तुझ्या चरणावर जागा दे। भगवंताचं भजन करत असताना जे काम क्रोधादी विकार आहेत, त्या काम क्रोधादी विकारांचा अडथळा निर्माण होतो परमार्थामध्ये।
म्हणजे त्या काम क्रोध आदी विकारांचा आणि माझा संबंध तोडून टाक. आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा त्यांचा आणि माझा संबंध तोडून टाक. भगवंतापर्यंत जायचंय त्याकरता आवश्यक असणारी साधना, महत्वाची साधना, सोपी साधना सांगतात काय? मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संत संग दे. माझ्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण राहावं आणि मला सतत संतांची संगती त्या ठिकाणी घडावी. परमार्थाची वाटचाल करत असताना जो मार्ग मी पकडलेला आहे, जो साधनेचा मार्ग पकडलेला आहे, या मार्गामध्ये, या साधनेमध्ये, या परमार्थामध्ये माझ्याकडून अंतरंगातील भक्ती व्हावी. वरपांग लोकांना दाखवणारी भक्ती माझ्याकडून होऊ नये. तुका म्हणे नको वरपंग देवा घे माझी सेवा भाव शुद्ध विठ्ठला विठ्ठला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने द्यावासा अल्पसा परिहार तो असा. परम पावन मारुतीरांचा दरबार आणि मारुतीरांच्या दरबारामध्ये दर शनिवार प्रमाणे असणारी कीर्तनाची, दानदानाची, अन्नदानाची सेवा. दर शनिवारी आपण भाविक वेगवेगळ्या ठिकाणून मारुतीरांच्या दरबारामध्ये येतो. इथं वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतो, कीर्तन श्रवण करतो, वाढण्याची जेवण वाढण्याची सेवा करतो, प्रसाद सेवन करतो आणि आपापल्या स्थानावरती निघून जातो. बऱ्याच जणांचा नियम असा आहे, म्हणजे देवाकडे काही मागणं असो नसो, म्हणजे शनिवारी इथं आल्याशिवाय आम्हाला करमत नाही, म्हणजे मन लागत नाही घरी. किती कामं असू द्या, कुठेही जायचं असू द्या, सगळी कामं धामं सोडून म्हणजे मारुतीरांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी यायचंय. मारुतीरांच्या दरबारामध्ये कीर्तनाची सेवा, प्रसादाची सेवा त्या ठिकाणी करायची. संस्थांमध्ये असणारी वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत त्या सेवेमध्ये अनेक सेवेकरी येतात. कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता निस्वार्थ रूपानं या ठिकाणी येऊन सेवा करतात. काही अन्नदानाची सेवा करतात, काही सकाळच्या नाश्त्याची सेवा करतात, कोणी श्रमदान करतं. ज्याला जशा प्रकारे दानधर्म करतो दानधर्म करतात. आणि हे संस्थान जे पुढे जात आहेत हे तुमच्याच दानधर्माच्या जोरावर चाललेले आहे. तुम्ही केलेला दानधर्म तो तुम्हाला तुमच्या समोर मंदिराच्या रूपाने दिसत आहे. आपल्या परिसरातील नेते मंडळी यांच्या मदतीने सुद्धा काही विकास होत आहे. तर हा सर्वांगीण संस्थांचा विकास हा तुम्हा लोकांच्या सर्वांच्या दानावरती अवलंबून आहे. असेच यशवाडी संस्थांचे सेवेकरी असणारे, मारुतीरावरती नितांत श्रद्धा असणारे हसनापूर या ठिकाणचा परिवार, खर्डे परिवार, श्री बालासाहेबरावजी खर्डे हसनापूर संस्थानवरती नितांत श्रद्धा असणारं गाव म्हणजे हसनापूर. छोटंसं गाव, ज्या गावामध्ये 3-4 वर्ष त्या ठिकाणी कथा करण्याचा योग आला. गाव छोटे परंतु मोठ्या प्रेमाचं गाव, श्रद्धा भक्ती नितांत त्यांच्याच ठिकाणी असणारं गाव म्हणजे हसनापूर गाव. आणि त्याच गावचे असणारे बालासाहेबरावजी खर्डे व त्यांच्या धर्मपत्नी तीर्थावर आपण कथेला जात असतो. त्या कथेला प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित असतात, स्वतः असतात, गावातील काही मंडळींना परिवाराला घेऊन त्या ठिकाणी येत असतात.
आणि त्यांचा संकल्प की मारुतीरायांच्या ठिकाणी अन्नदान करायचं। आणि आजचं जे अन्नदान आहे, आजच्या शनिवारचं जे आता कीर्तनाच्या नंतरचं जे अन्नदान आहे, हे त्यांच्याच वतीनं अन्नदान आहे। मी त्यांना म्हटलं कीर्तनाची सेवा, मला महाराज स्वामीजी तुम्हाला कीर्तनाची सेवा करायची, आमची श्रद्धा तुमच्यावर आहे आणि तुमचीच कीर्तनाची सेवा असावी आमची इच्छा आहे। तर त्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। श्री बालासाहेबरावजी खर्डे व त्यांच्या धर्मपत्नी आता नोव्हेंबर महिन्यामध्ये जी काशीला शिवमहापुराण कथा आहे, नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये, डिसेंबरच्या कथेमध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर यजमान पद त्यांनी स्वीकारलेले त्या कथेच। एवढंच नाही, यशवाडी संस्थानच्या वतीने आळंदी आणि पंढरपूर या दोन ठिकाणी तुम्हा भक्तांसाठी त्या ठिकाणी कधी गेले पंढरपूरला, कधी गेले आळंदीला, राहण्याकरता व्यवस्था व्हावी याकरता आश्रमाचं धर्मशाळेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। पंढरपूर आणि आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या यशवाडी संस्थानचं नाव त्या ठिकाणी होणार आहे। दोन्ही तीर्थस्थान, आणि दोन्ही तीर्थस्थान म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे। पंढरपूर आणि आळंदी एक देवभूमी आहे आणि एक संत भूमी आहे। दानोबरायांचं एक स्थान आहे, एक पांडुरंगाचं स्थान आहे। वारकऱ्यांना दर महिन्याला जाता यावं, दर महिन्याला वारी करता यावी, तिथं गेल्यावर आपल्या एक हक्काचं ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला राहायला असावं, तिथं अन्नदान करता यावं। कार्तिकीला आपण आळंदीला गेलो, त्या ठिकाणी आपल्याला राहण्याची व्यवस्था व्हावी, हे लक्षात घेऊन संस्थांच्या वतीने त्या ठिकाणी जागा घेण्यात आलेली आहे। आणि तिथं काही गावची लोक आहेत, काही वैयक्तिक लोक आहेत की महाराज आमच्या वतीनं तिथं एका रूमचं बांधकाम त्या ठिकाणी करण्यात यावं, एका रूमला जेवढा काही खर्च येईल तो आम्ही देऊ। पंढरपूरच्या कथेमध्ये अधिक महिन्यामध्ये जी कथा झाली पंढरपूरला, त्या कथेमध्येच ज्यांनी घोषणा केली, सांगितलं की स्वामीजी आळंदी आणि पंढरपूर या दोन्ही ठिकाणी आमच्या वतीनं एक एक रूमचं त्या ठिकाणी बांधकाम होईल। श्री बालासाहेबरावजी खर्डे आणि त्यांच्या धर्मपत्नी, ते काय असे फार मोठे व्यापारी नाहीत की फार मोठे त्यांच्या परिवारामध्ये नोकरदार नाहीत किंवा फार मोठे असे जमीनदार नाहीत, सामान्य परिवार आहे, शेती आहे, मुलंबळ आहे, चांगले संस्कारी परिवार आहे। यामध्ये महत्वाचं आहे दातृत्व बुद्धी असणं। दान करण्याकरता तुमच्याकडे संपत्ती किती आहे महत्वाचं नाही, तुमच्यामध्ये देण्याची बुद्धी किती आहे हे महत्वाचं आहे। विचार करा, धन कुणाकडे जास्त होतं, पांडवाकडे होतं की कर्णाकडे होतं? तुम्ही म्हणाल पांडवाकडे धन होतं, पांडव राजे होते, युधिष्ठिर राजा होता, परंतु दान धर्माचा विषय निघतो तो कुणाचा विषय निघतो? कर्णाचा विषय निघतो। का? म्हणजे कर्णानं दान धर्म करण्याकरता कधी मागं पुढं पाहिलं नाही। एक वेळेस काही यज्ञ करणारे साधू ब्राह्मण पांडवाकडे गेले, म्हणजे आम्हाला यज्ञ करायचा, आम्हाला चंदनाचं लाकूड पाहिजे। पाऊस चालू होता, पावसाळ्याचे दिवस होते, मला यज्ञ करता लागणारं लाकूड कसं लागतं? ते सुकं लागतं, वाळलेलं लागतं। म्हणजे आता सगळं भिजलेलं आहे, म्हणजे आता सध्या तर चंदनाचं प्राप्त होऊ शकत नाही। तिथून भेटलं नाही, पांडवाकडून गेले कुणाकडं? कर्णाकडं। म्हणजे आम्हाला यज्ञ करायचा आणि यज्ञ करण्याकरता चंदनाचं लाकूड पाहिजे। कर्णानं काही विचार केला नाही, ज्या आसनावरती जो झोपलेला होता, त्याची शय्या होती, जो कॉट होता, तकत होता, उठला, त्याच्यावरून कॉट बाहेर काढला, मोडला तो कॉट, आणि त्या कॉटची जी काही लाकडं होते, कारण तो वळलेल्या लाकडापासून बनलेला होता, चंदनाचा होता, दिला आणि म्हणले करा यज्ञ। अहो एवढंच नाही, ज्या वेळेस इंद्र वेशामध्ये आला, ब्राह्मण वेशामध्ये दान मागण्याकरता, दान काय मागितलं? म्हणजे तुझ्या शरीरावरती असणारं कवच आणि कुंडल, आणि कवच आणि कुंडल असं काही वरून जॅकेट सारखं घातलेलं नव्हतं, ते शरीरावरती जन्मताच त्या ठिकाणी प्राप्त होतं। ते देणं म्हणजे दुसऱ्याच्या हातामध्ये आपला मृत्यू देणं होतं, परंतु कर्णानं नकार नाही दिला, काढून दिलं। म्हणून नाव
परंतु कर्णाकडे दातृत्व बुद्धी त्या ठिकाणी होती आणि दानधर्म करण्याकरता दातृत्व बुद्धी असणं आवश्यक आहे. आणि आमचे हस्तिनापूरचे आजचे जे अन्नदाते आहेत दोघही पती पत्नी श्री बालासाहेबरावजी खर्डे यांच्याकडं दातृत्व आहे. आजची पूर्ण पंढरपूर त्या ठिकाणी त्यांची आहे आणि आळंदी पंढरपूर या दोन्ही ठिकाणी त्यांच्या वतीने एका रूमचं बांधकाम करण्यात येणार आहे. आणि डिसेंबरच्या कथेचं सुद्धा यजमान पद त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारचा दानशूर परिवार आणि त्यांच्या वतीने आजचं अन्नदान आणि त्यांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या कीर्तन रूपी सेवेकरता उत्तम अशा प्रकारची गुणजन मंडळी संस्थांवरती दर शनिवारी सुखता येणारे आमचे भानदास महाराज आहेत, जाळणकर महाराज आहेत, आमचे नवनाथ महाराज, आमचे माधवाप्पा आहेत आणि हरिभक्त परायण मृदंग महामेरू काजळे भाऊंच्या संस्थेवरती सर्व ही विद्यार्थी वर्ग आहेत. आमचे कन्हैया महाराज आहेत मृदंगावरती, शतानंद महाराज आहेत, गावातील परगावातील आलेली सर्व भजनी मंडळ आणि आपण सर्व मारुतरायावरती नितांत प्रेम करणारी श्रद्धा करणारी धर्मप्रेमी सज्जन भक्तिमती माता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये सेवा करायची. विठ्ठला टाकणारे आमचे गणेशरावजी चोपडे नांदखेडेकर आजही ते उपस्थित आहेत. माऊली कीर्तन हे त्यांच्या युट्यूबचं चॅनलचं नाव आहे. इथं दर शनिवारी होणारे कीर्तनाचे कार्यक्रम आपण केव्हाही माध्यमातून आपण ते पाहू शकता आणि स्वार्थ रूपाने त्या ठिकाणी येतात आणि ती सेवा करतात. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबाराय देवाकडे त्या ठिकाणी मागणं मागतात. म्हणजे मागणं कुणाला आवडतं? कुणालाच आवडत. कधी कधी नाईलाज असतो, कुणाच्या दारावर जावं लागतं, कुणाला मागावं लागतं, परंतु मागणं कुणालाही आवडत नाही. जर घरी काही कमी असेल, कोणी पाहुणे आले, साखर नसेल, चायपत्ती नसेल, दूध नसेल आणि एखाद्या लेकराला म्हटलं जा रे शेजाऱ्याकडून घेऊन ये, ते आपण नसतो कुणाच्या दाराला जात. आपल्याला नाही आवडत कुणाकडे मागायचं. लहान असो मोठा असो कधीच कुणाला मागायला आवडत नाही. कारण काय म्हटलेले, भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाने ऐशी आसे नारायणे उपेक्षिजे सर्वदा. म्हणजे भिक्षापात्र मागणं, भिक्षा मागणं कुणालाच आवडत नाहीये. मग आवडत नसेल त्याला त्याचं जीवन असं धिक जीवन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तरी तुकोबाराय त्या ठिकाणी का बरं मागत असतील? मने करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिग त्याचे. जे हात पसरतो मागतो त्याचं जीवन म्हणले धिक्काराचं जीवन आहे. मग मागणीला एवढं निकृष्ट म्हटलेलं आहे. मग तुकोबाराय तरी पण देवाकडे का मागतात? तुकोबारायला मागायची गरज आहे का? म्हणलं तुकोबारायला मागायची काहीच गरज नाही. म्हणजे मग कशा करता मागतात? म्हणजे तुम्हा मला कळावं देवाकडे गेल्यानंतर देवाकडे काय मागावं, देवाकडे कशा प्रकारे मागावं. म्हणजे आम्हाला कळत नाही का? म्हणजे आपल्याला नाही कळत. आपली मागणी काय असते? देवा पुत्र दे, देवा नोकरी दे, देवा जमीन दे, देवा घर दे, देवा आधार.
गृही व्हावे धनधान्य, संतान व्हावं धनधान्य व्हावं, ही मागणी ही कामना आपली देवाकडे असते. आणि तुकोबारासारख्या साधूला संतांना आपली अशा प्रकारची मागणी ऐकल्यानंतर त्यांना वाटतं की बुडत हे जग न देखवी डोळा, म्हणजे जग कुठं बुडायला लागलं. जग बुडायला लागणं म्हणजे संसाराच्या प्रवाहात वाहणं. देवाला सोडून भगवंताला सोडून संसार देवाकडे त्या ठिकाणी मागत असतो. यालाच संतांच्या दृष्टीमुळे जग बुडणं म्हणतात. ज्याकरता मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, ज्याकरता परमार्थ आहे, तो मनुष्य देह त्याकरता खर्च न करता आणि परमार्थ त्याच्याकरता खर्च न करता परमार्थाच्या मोबदल्यामध्ये जर आपण संसारच मागत असो तर संतांना याच्यापेक्षा वाईट काही वाटत नाही. म्हणून तुम्हा मला कळावं की देवाकडं काय मागणं मागावं याकरता संत मागतात. वास्तविक त्यांच्या जीवनामध्ये मागायची गरज नाही. तुकोबाराय अवतारी पुरुष आहेत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजनास. तुकोबारासारखे संत म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. तू गीता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. एवढा अधिकार तुकोबारायांचा. त्या तुकोबारायांना देवाकडे तिळ मात्र मागायची गरज नाही, तरी पण मागणं मागतात. कशा करता? फक्त आपल्याला कळावं की देवाकडे काय मागावं. जसं एखादा शिक्षक आहे, तो काय करतो? पेपर तयार करत असतो. पेपर तयार करतो, परंतु कुणासाठी करत असतो? स्वतः करता गरज आहे का पेपर देण्याची? तो त्याच्यातून मुक्त झालेला आहे. तो पेपर तयार करत असतो विद्यार्थ्यांकरता. विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायची असते. तसं संत देवाकडं मागणं मागत असतात. ते स्वतः करता नाही, तर तुम्हा आम्हाला कळावं देवाकडं काय मागावं आणि देवाकडं कसं मागावं याकरता संत मागत असतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे मागणं कुणाला मागावं? म्हणजे देवाला मागावं. देवासारखं कोण आहे उदार? माझी अल्प ही वासना, तू तो उदारांचा राणा. देवाला सोडून दुसरं कुणाला काही मागितलं त्याच्याकडून ती मागणी पूर्ण होईल की नाही शाश्वती नाहीये. परंतु देव जे तुम्ही मागाल तो देव द्यायला तयार असतो. म्हणून मागणं असावं, देवाकडं मागणं असावं. म्हणजे देवाकडं काय मागणं असावं? धन्य
माग त्याशी पुढे माग त्याशी पुढे धनी आणि धनी आणि काशी धनी अनेकाशी उरे. मागणं कुणाला मागावं देणारा तशा प्रकारचा उदार त्या ठिकाणी असामुळे देवाकडं मागणं मागितलं. आणि मागणं मागण्याचा अधिकार केव्हा आहे? आपण देवाकडे मागतो. आपल्यावर देवाकडे हात जोडले, देवाच्या चरणावर आपण नतमस्तक झालो आणि आपण देवाकडे मागणं मागावं आणि देवानं आपलं मागणं लगेच पूर्ण करावं. त्याकरता साधना करावी लागते. जसं आपण मारुतीरांच्या दरबारामध्ये येतो, एकदा आलं, दर्शन घेतलं आणि काम होतं का? नाही. काही काही म्हणतात आम्ही 3 वर्ष झाले, आम्ही 4 वर्ष झाले, अखंड दर शनिवारी न चुकता आमची वारी आहे. कोणाला 2 वर्ष झालं असेल, कोणाला वर्ष झालं असेल, कोणाला 6 महिने झाले असतील, कोणाच्या 11 वाऱ्या, कोणाच्या 21 वाऱ्या, कोणाच्या 7 वाऱ्या. आपापल्या श्रद्धेनुसार आपण देवाकडं त्या ठिकाणी येतो, देवाचं दर्शन घेतो, या ठिकाणी सेवा करतो. त्यावेळेस आपण अधिकारी होतो कशाचे? देवाकडून काहीतरी प्राप्त व्हावं, देवाकडे काहीतरी मागावं आणि देवानं आम्हाला काहीतरी द्यावं. नाही तर घरीच बसावं आणि घरीच त्या ठिकाणी हात जोडावं आणि देव आमचं हे काम कर. नाही, देवाच्या दरबारामध्ये यावं लागतं, देवदर्शन घ्यावं लागतं, देवाचं नामस्मरण करावं लागतं, सेवा करावी लागते. त्यावेळेस आपली प्रार्थना ऐकल्या जाते आणि ऐकलेल्या प्रार्थनेनुसार आपल्याला फळप्राप्ती होत असते. तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये मागतात. तुकोबारायांनी नेहमी भजन केलं तर ते निष्काम बुद्धीनं त्या ठिकाणी भजन केलं, देवाकडे काही मागितलं नाही. आणि निष्काम बुद्धीनं केलेली सेवा असो, भजन असो, हे देवावरती ओझं असतं. ओझं कुणावर असतं? आपल्यावर ओझं आहे का देवावर ओझं आहे? तुम्हा माणसा जर विचार केला म्हणजे आपल्यावर ओझं, आपलं मागणं एवढं मोठं असतंय आणि साधना फार छोटी असते. मग ओझं कुणावर आहे? आपल्यावर ओझं आहे. साधना आपली कमी आहे आणि आपलं मागणं जास्त आहे. तुकोबारायांचं तसं नव्हतं. साधना फार मोठी होती आणि मागणं नव्हतंच तुकोबारायांच्या जीवनामध्ये. आणि ज्यावेळेस एखाद्यावर ओझं वाढताना, देवावर ओझं वाढतं, तर देव म्हणायचे, तुकोबाराय तुम्ही एवढं भजन करता, एवढी साधना करता, काहीतरी मागत जा, जरा माझ्यावर असणारा भार हलका होईल. तुकोबाराय म्हणायचे की देवा आम्हाला काही मागायची गरजच नाही, पण तुला जर द्यायचंच असेल तर काय दे? ते मागितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
करी उपकार देहाचा विसर पाडी मज देवा माझ्याबरोबर जर उपकार करायचा असेल मला जर काही द्यायचं असेल तर काय दे देहाचा विसर पाडी मज मला या देहाचा विसर पडावा म्हणजे तुकोबरं तुम्ही अशी देवाकडे का बरं मागणी मागताय एवढा सुंदर नरदेह दिला देवे दिला देह भजना गोमट देवाचं भजन करण्याकरता दिलेला देह आहे या देहाच्या द्वारे भगवंताचं भजन करता येतं साधना करता येते आणि हे ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे दुसऱ्या देहामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये देवाचं भजन नाही करता येत देवाचं भजन पूजन व्रत उपवास जप तप दर्शन जी काही साधना आहे ती साधना फक्त याच देहाच्या द्वारे करता येते बाकी देहाचा आणि नरदेहाचा विचार केला मनुष्य देहाचा विचार केला तर मनुष्य देह कसा बाकी देहापेक्षा विशिष्ट वेगळा आहे आणि एवढा चांगला नरदेह असताना या देहाचा विसर पडावा अशा प्रकारे तुकोबराय का बरं मागत असतील जी कामाची गोष्ट आहे जी कामाची वस्तू आहे त्या वस्तूचा विसर पडावा असं तुकोबराय का मागतात जी गोष्ट कोण्या कामाची नाही बिनकामी आहे म्हणजे ठीक आहे याचा आणि माझा काही संबंध येऊ देऊ नको याचा मला विसर पडू दे परंतु ज्या नरदेहाच्या द्वारे साधना केल्यावर भजन केल्यावर देवाला जोडता येत या देहाच्या द्वारे जर आपण परमार्थ केला तर परमार्थ काय करतो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण मग या देहाच्या द्वारे केलेला परमार्थ जर देवाला प्राप्त करून देत असेल मग एवढा जर कामाचा देह असेल एवढा सुंदर जर देह असेल तर या देहाचा विसर पडावा अशा प्रकारे काय म्हणतात म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या काही साधक आणि बाधक गोष्टी असतात देहाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही साधक गोष्टी काही बाधक गोष्टी आहेत म्हणजे बरोबर आहे खरं आहे की याच देहाच्या द्वारे भजन करता येतं याच देहाच्या द्वारे कथा कीर्तन ऐकता येतं याच देहाच्या द्वारे तीर्थयात्रा करता येतात याच देहाच्या द्वारे साधन भजन करता येतं याच देहाच्या द्वारे सगळं काही करता येतं म्हणजे परमार्थ जाऊ द्या संसार जरी करायचा झाला तर जसा नरदेहामध्ये संसार आहे तसा इतर देहामध्ये आहे का मग चांगला संसार करता येतो चांगला परमार्थ करता येतो जर एवढा चांगला नरदेह असेल तर मग या नरदेहाचा विसर पडावा असं तुकोबराय देवाकडे का बरं मागत असतील विठाला विठाला म्हणजे हा झाला देहाचा साधक विषय बाधक विषय काय आहे म्हणजे या देहामध्ये जर आसक्ती राहिली या देहाला जर मी म्हणायला लागलो या देहाला माझं म्हणायला लागलो तर हा देह तेवढाच बाधक आहे साधनाच्या दृष्टीनं परमार्थाच्या दृष्टीनं पाहिलं तर या देहासारखं साधक दुसरं काही नाही आणि आसक्तीच्या दृष्टीनं जर पाहिलं तर या देहासारखं बाधक सुद्धा काही नाही म्हणून मधला मार्ग तुकोबरायांनी स्वीकारलेला आहे देहाचा विसर पाडी म्हणजे देहाचा विसर पाडणं म्हणजे नेमकं काय देहाचा विसर पडणं आपण कशाला म्हणतो जी गोष्ट आपल्या स्मृतीतून निघून जावी एखादी गोष्ट आपली आहे ती माझी आहे अशा प्रकारचा जो आपल्या मनामध्ये समज आहे ती गोष्ट माझी नाही अशा प्रकारे मनामध्ये स्थिर होणं याला त्याचा विसर पडणं म्हणतात जसं एखाद्या माणसाला आपण पैसे दिले व्याजानं दिले म्हणा उसने दिले म्हणा आणि ठरलं होतं 6 महिन्यात 1 वर्षात परत करायचं वर्ष झालं 6 महिने झालं 2 वर्ष झालं 5 वर्ष झालं 10 वर्ष झाले शेवटी आता काय म्हणतो आपण आता आम्ही ते डोक्यातून काढून टाकलं त्याचा विसर पाडून टाकला कारण आता शक्यता नाही काही येण्याची म्हणजे आपला त्याच्यावरती असणारा जो अधिकार आहे तो अधिकार काढून टाकणं म्हणजेच विसरणं आहे तसं देहाला विसरणं म्हणजे या शरीराला मी समजणं आणि शरीराला माझं समजणं जो अध्यास आपल्या पाठीमागं लागलेला तो अध्यास समाप्त करणं म्हणजे देहाचा विसर आहे म्हणजे अध्यास कशाला म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये अध्यासाचं लक्षण सांगितलं अतस्मिन तद्बुद्धी इति अध्यास
जी गोष्ट जशी नाही तशा प्रकारे समजणं त्याला अध्यास म्हटलेलं आहे. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळूमध्ये, गंगेच्या वाळूमध्ये एखादा शिंपला असेल पडलेला, तो आतल्या बाजूनं एवढा चकाकी मारतो, एवढा चमकतो, आणि त्या शिंपल्याला पाहिल्या जर कुणाला भास झाला गजाचा, अमले वाळूमध्ये चांदी पडलेली आणि चांदी चमकते, धावत धावत गेला चांदी घेण्यासाठी. जवळ गेल्यावर पाहिलं तो शिंपला, मला मृगजळ दुरून असं पाणी दिसायला लागतं, धावत जातं हरिण तर पाहतं तर पाणी नाही आहे, तिथं मृगजळ आहे किंवा दोरी आहे, त्या दोरीवरती सापाचा भास. या सगळ्या गोष्टीला काय म्हटलेलं आहे? अध्यास म्हटलेलं आहे. हे झाले दृष्टांत. आपल्याला सुद्धा तशा प्रकारचा अध्यास झालेला आहे. कशा प्रकारचा? या देहाला आपण मी म्हणतो, जे आपलं वास्तविक स्वरूप नाही त्याला आपण मी म्हणतो आणि माझं म्हणायला लागतो. आपल्याला जर विचारलं कोणी, आपला पत्ता विचारला, तुम्ही कोण आहात विचार, आपलं का आपण काय सांगतो? अहो हा जो 3.5 हाताचा देह तो म्हणजे मीच आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्या शरीराला जे नाव दिलेले ते नाव सांगतो, वडिलाचं नाव सांगतो, आडनाव सांगतो, गावाचं नाव सांगतो, मुक्काम पोस्ट सांगतो, तालुका, जिल्हा, राज्य, देश, सगळा ॲड्रेस आपल्याला पाठ असतो. रात्री अर्धरात्री, रात्री 12 वाजता झोपेतून उठून जरी आपल्याला विचारलं तू कोण आहे, आपण पटकन आपलं सगळं स्वरूप सांगतो किंवा आपलं नाव पत्ता सांगतो. मग आपण ज्याला आपलं समजतो किंवा आपण समजतो, वास्तविक ते आपण आहोत का? ज्या शरीराला नाव दिलेलं आहे ते शरीर आपण आहोत का? विचार करून पाहिलं तर लक्षात येतं शरीर आपणही नाही आणि शरीर आपलं सुद्धा नाही. दोन्ही आपण भ्रमामध्ये आहोत, अध्यासामध्ये आहोत. आपलं वास्तविक स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप आणि आपण स्वतःला काय म्हणत आहोत? मी देह आहे. यालाच अध्यास म्हटलं. जसं शिंप्याला चांदी म्हणायला लागलं, शिंपला पडलेला, मृगजलाला पाणी आपण म्हणायला लागलो, समजायला लागलो, तसं हा नश्वर असणारा देह, या नश्वर असणाऱ्या देहाला आपण मी म्हणायला लागलो. हा देह कसा म्हणजे नश्वर आहे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते, 6 विकार शरीराचे सांगितले. आणि आत्म्याचं स्वरूप गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने. शरीर म्हणजे आत्मा न कधी जन्म घेतो ना कधी मरतो. म्हणजे जन्म आणि मरण काय? म्हणजे जन्म आणि मरण एवढंच आहे. जसं आपण जुने कपडे झाल्यावर टाकून देतो, नवीन वस्त्र परिधान करतो, तेवढंच आहे. आत्मा हे शरीर धारण करतो म्हणजे एक प्रकारचा कपडा आहे हा. आणि आपण कपड्यालाच काय म्हणायला लागतो? कपडा म्हणजे मीच आहे. जसं आपण शरीरावर कपडे धारण केले, शर्ट, कोणी धोतर धारण केलं, कोणी साडी धारण केली, आपण असं कधी म्हणतो का शर्ट म्हणजे मी, टोपी म्हणजे मी, फेटा म्हणजे मी, साडी म्हणजे मी? नाही. आपल्याला म्हणजे आपण वेगळे आहोत, कपडे वेगळे. तसं आपलं आत्मस्वरूप आणि शरीर याचा संबंध शरीर आणि कपड्यापेक्षा त्या ठिकाणी दुसरा संबंधच नाही. परंतु आपल्याला भ्रम झालेला. विठाला विठाला विचार करा, शरीर जर आपण असतो तर काय समस्या होईल? आपण काय म्हणतो? आपला सनातन धर्म काय म्हणतो? पुनर्जन्म मानतो. किती जन्म मानतो आपण? 84 लाख जन्म मानतो. मग मेल्यानंतर या शरीराला अग्निसंस्कार दिला जातो, जाळल्या जातो. जाळल्यानंतर या शरीराचं काय होतं? म्हणजे राख होते. आणि राख काय केल्या जाते? उचलून ती कुठंतरी पाण्यामध्ये, गंगेमध्ये आपण टाकून देतो. म्हणजे शरीराचं काही शिल्लक राहिलं नाही. सगळं काही म्हणजे काही घरच्यांनी काय ठेवलं होतं? अस्थी ठेवल्या, त्याही म्हणजे काशीला वाहून दिल्या गंगेमध्ये. मग शिल्लक काय राहिलं? काहीच नाही राहिलं शिल्लक म्हणजे. आणि आपण काय म्हणतो? परिवारामध्ये एखादा मोठा पुरुष मरण पावला आणि एखादा बाळ जन्माला आला, आपण म्हणतो अहो नौकरी जन्माला आला. अहो म्हणजे जाणारा तर गेला, त्याची राग झाली, त्याचं काही शिल्लक राहिलं नाही. मग हा नौकरी आला कसा? याचा अर्थ जाणारा आणि येणारा कोणीतरी वेगळा आहे. या शरीरापासून वेगळं. शरीर वेगळं आहे. शरीरापेक्षा आत्मा
त्या ठिकाणी वेगळा नसतात. आपल्या घरच्या लोकांनी मेल्यानंतर गेल्यानंतर आपल्याला घाई केली नसती घराच्या बाहेर काढण्याची. ठेवलं असतं म्हणजे आमचे दादा तेच आहेत, परंतु ठेवतात का घरी? खूप झालं रात्री उशिरा जर मरण आलं तर सकाळपर्यंत वाट पाहतात. 8-9 वाजले, सगळे पाहुणे राहुणे आले, लेकी बळी आल्या की म्हणत काढा, म्हणले घराच्या बाहेर काढा, घेऊन चला. ज्या माणसानं ज्या शरीराच्या द्वारे मोठं घर बनवलेलं असतं, कष्ट केलेले असतात, परंतु त्या घरामध्ये त्याला मेल्यानंतर 2 मुक्काम सुद्धा नशीब नसतात, त्याला बाहेर काढल्या जातं. का? तो तर आहेच ना. शरीर जरी असलं परंतु त्याच्यामध्ये राहणारा जो जीवात्मा आहे, तो जीवात्मा शरीर सोडून गेलेला आहे. याचा अर्थ आपलं आत्मस्वरूप खरं हे हात पाय नाक डोळे हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे आपण नाही. म्हणजे ठीक आहे, शरीर आपण नाही परंतु शरीर आमचं तर आहे. असं घर आम्ही नाही परंतु घर आमचं आहे. कपडे आम्ही नाही परंतु कपडे आमचे. शेती आमची आम्ही नाही म्हणजे शेती आमची आहे. तसं शरीर मी नाही परंतु शरीर माझं आहे. म्हणजे याचा विचार करा, बारीक विचार करा की शरीर आपलं सुद्धा असू शकतं का? म्हणजे नाही. शरीर कशाचं? देह हा पाचाचा, अनिला उसाना क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित यह अधम शरीरा. पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून शरीर आपण कसं आणलेलं आहे? उसणं आणलेलं आहे. आणि उसणी आणलेली वस्तू कधी आपली नसते. एखादा किरायेदार जर 10-15 वर्ष झालं आणि तो जर म्हणायला लागला नाही मीच मालक आहे, याचा मालक होऊ शकतो का? नाही, मालक वेगळा आहे. तसं हे शरीर आपण किरायानं आणलेलं आहे आणि किरायानं आणलेल्या वस्तूलाच आपण म्हणायला लागलो की हे शरीर माझं आहे. म्हणून शरीर आपण नाही आणि शरीर माझं नाही, या बोधावर या निश्चयावर पोहोचलं म्हणजेच काय आहे? जे तुकोबराने देवाकडं मागणं मागितलं, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. म्हणजे मग ही गोष्ट देवाकडे मागायची काय गरज आहे? आपणच आपला निर्णय घ्यायचा की देह मी नाही, देह माझा नाही. म्हणजे निर्णय होत नाही ना. किती आपण कथा ऐका, किती कीर्तन ऐका, किती कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून वेदांताचं श्रवण करा, परंतु देहबुद्धी, आत्मबुद्धी, देहाला मी म्हणणं, देहाला माझं म्हणणं, ही बुद्धी जात नाही. आणि जी वस्तू किंवा जी गोष्ट आपल्याकडून होत नसेल, जसं एखादं ओझं उचलायचंय आणि ते ओझं उचलत असताना आपल्या एकट्याला उचलत आपण काय म्हणतो? अहो थोडासा हात लावा बरं, एवढं उचलून द्या डोक्यावर. दुसऱ्याची सहाय्यता घेतो. तसं देह मी आणि देह माझा हा जो भ्रम आहे, हा जो अध्यास आहे, हा अध्यास समाप्त करण्याकरता आपण स्वतः सक्षम नाहीत. म्हणून तुकोबरा देवाला म्हणतात, देवा माझ्यावर उपकार कर आणि या देहाचा त्या ठिकाणी विसर पाड. तुकोबरांना प्रश्न केला, तुकोबरा या देहाचा विसर पडण्याची गरज काय? देहाचा विसर नाही पडला तर नाही चालणार का? त्याला उत्तर दिलं दुसऱ्या चरणामध्ये, तरीचा हा जीव सुख पावे मान, तरीचा हा जीव सुख पावे Thank you.
पावे माझा बरे केशे राजा कळो आले विठोबा रुखमाई ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशे राजा कळो आले. म्हणजे एवढा चांगला नरदेह कामाचा नरदेह भगवंताची प्राप्ती करून देणारा नरदेह. मग या नरदेहाचा विसर पडावा तो बरा का म्हणतात कशामुळे म्हणतात त्याचं उत्तर तरीचा हा जीव सुख पावे माझा. म्हणजे जीवाला जर सुख पाहिजे असेल ना म्हणजे प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक मनुष्याला कोणी कोणत्याही क्षेत्रातला असू द्या कोणी नोकरदार असू द्या शेतकरी असू द्या व्यापारी असू द्या प्रत्येकाला एकच अपेक्षा आहे सुखाची अपेक्षा आहे. बरं कोणत्या सुखाची अपेक्षा आहे? तात्पुरत्या सुखाची अपेक्षा आहे की कायमच्या सुखाची अपेक्षा? कशा प्रकारे कुणालाही वाटते की कायमचं सुख भेटावं परंतु संसारामध्ये एक तर सुख नाही आणि दिसत असेल कुणाला सुख तर ते फार न्यून आहे फार अल्प आहे. परंतु कायमचं सुख कधी न संपणारं सुख शाश्वत सुख ते फक्त भगवंताच्या प्राप्तीमध्ये देवाच्या प्राप्तीमध्ये. आणि देवाला सोडून जे काही आपण सुखासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू काहीतरी करण्याचा प्रयत्न करू त्याच्याद्वारे आपल्याला सुख भेटणारच नाही. जर कुणाला भेटलं तर ते फार थोडस असणार. विठ्ठला खऱ्या सुखाची प्राप्ती करायची एकच मार्ग आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. देवाला प्राप्त करावं लागेल आणि देवाला प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? अगोदर सांगितलेला तो अध्यास समाप्त करावा लागतो. देवाची प्राप्ती म्हणजे नेमकं काय आहे? देवाची प्राप्ती म्हणजे आत्मस्वरूपाचं अनुसंधान करणं स्वस्वरूपाची ओळख करणं हेच परमार्थाचं सर्वात मोठं फळ आहे. आपण देवाची अनुभूती येणं देवाची प्राप्ती होणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे समजतो. कोणी म्हणतं अहो आम्हाला देवानं दर्शन दिलं, कोणी म्हणतं देव आमच्या स्वप्नामध्ये झाला, कोणी म्हणतं देव आमच्या अंगामध्ये झाला. मग त्याला म्हणावं का देवाची प्राप्ती? म्हणले नाही. देवाची प्राप्ती म्हणजे तीच आहे आत्मस्वरूपानं त्या ठिकाणी देवबुद्धी होणं. देव माझ्यापेक्षा वेगळा नाही आणि मी देवापेक्षा वेगळा नाही. हे शरीर मी नाही शरीर माझा नाही अशा प्रकारे जोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत देवाची भगवंताची प्राप्ती नाही म्हणजे मोक्षाची प्राप्ती नाही. आणि देवाची प्राप्ती करण्याकरता अध्यास समाप्त करावा लागतो. म्हणून तुकोबरा म्हणत तरीच हा जीव सुख पावे माझा. जीवाला सुख तेव्हाच आहे जेव्हा तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. आणि भगवत स्वरूपाला प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर त्या ठिकाणी पडावा लागतो. आणि देवा एक कसं कळून आलं? बरवे केशी राजा कळून आले. देवा एक तुझ्या कृपेनं कळून आलेला. मानव देहाला आल्यानंतर काही गोष्टी ते देवाच्या कृपेनं घडतात. नवे नवे मानव देहाला प्राप्त होणं ही सुद्धा देवाचीच कृपा आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतात दुर्लभम त्रैवे मेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. मानव देहाला येणं
देवाची कृपा आहे. मानव देहाला आल्यावर भगवंताची प्राप्ती व्हावी अशी तीव्र तळमळ मनामध्ये जागी होणं साधी तळमळ नाही. असं तर प्रत्येकाला वाटतं संसार करता करता देव भेटावा, कुणाला नको देव, परंतु याला जिज्ञासा म्हणता येत नाही. जिज्ञासा त्याला म्हणावं कशाला, म्हणजे एखाद्या माणसाला पकडून त्याचं डोकं जर पाण्यामध्ये बुडवायला लागलो तो पाण्याच्या बाहेर किती वेगानं येतो, दाबणाऱ्यापेक्षा दुप्पट वेगानं तो बाहेर येतो. तेवढा वेग कशासाठी पाहिजे, झडझडोनी वैलानी ये भक्ती जिया वाटेला जिया पावसी अभ्यंग निजदाब माझे विठाला विठा. तीव्रता पाहिजे आणि ती परमार्था करता भगवत प्राप्ती करता आवश्यक असणारी तीव्रता जिज्ञासा ही सुद्धा देवाच्या कृपेनंच होते. म्हणून आपल्या मनामध्ये भगवत प्राप्ती करता जिज्ञासा होणं ही देवाची कृपा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात बरे केशी राजा कळू आले देवा तुझ्या कृपेनं हे आम्हाला कळालं की देहाचा विसर पडावा लागतो, त्याच वेळी जीवाला सुखाची प्राप्ती होते. अहो म्हणले भगवंताचं भजन करण्याकरता ज्यावेळेस आम्ही बसतो, भजन कशाच्याद्वारे म्हणजे मन एकाग्र करून भगवंताची साधना करावी लागते. अहो म्हणजे आमचं मन एवढं चंचल आहे, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आपण कीर्तनामध्ये जरी बसलेले असो, आपल्या मनानं कितीतरी जे एरझाऱ्या केल्या असतील, कुठून, कुणाच्या घरी एरझाऱ्या, कुणाच्या शेतामध्ये एरझाऱ्या, कुणाच्या कुठं एरझाऱ्या, मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याह निग्रहम मन्ये वायो इव सुदुष्करम. वायूला रोखणं, हवेला रोखणं कठीण आहे का सोपं आहे, म्हणजे कठीण आहे, अवघड आहे. त्याच्याही पेक्षा कठीण आहे मनाला रोखणं. हे मन इकडं तिकडं संसारामध्ये धावायला लागतं. संसारामध्ये याची सहज गती आहे. संसारामध्ये काही शिकवावं लागत नाही, सहज मन संसारामध्ये रमायला लागतं. परंतु परमार्थाकडं भगवंताकडं मन लावायचं झालं की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग इंद्रियांच्या द्वारे मनाच्या सोबत इंद्रियांच्या सोबत युद्ध करावं लागतं. या इंद्रियांना मनाला संसारातून काढून देवाकडं लावण्याकरता विठाला हे इंद्रिय जर देवाकडे लागत नसतील, देवाच्या साधनेमध्ये लागत नसतील, मग देवा ते सुद्धा काम तूच कर. ती प्रार्थना केली तिसऱ्या चरणात. चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. हे देवा, देवाकडे तुकोबराय मागणी मागतात. कुणी म्हणेल तुकोबरायांचं चित्त सुद्धा चंचल होतं का? नाही, तुकोबराय अवतारी पुरुष होते.
ते मागणी मागत आहेत आपल्याकरता. सुरुवातीला सांगून आलो तसं शिक्षक पेपर बनवत असतो, स्वतः करता रे तसं तुकोबरा शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आपण आहेत. विठाला विठाला म्हणून तुकोबर आहेत तुम्हा आमांच्या वतीनं मागणं मागतात की आपल्याला कळावं काय मागणं मागावं. देवा हे चित्त फार चंचल आहे, विषयाकडे धाव येतो. या विषयाकडे या इंद्रियांची सहज प्रवृत्ती आहे. बरं विषयाकडे धावावं याकरता देवाला प्रार्थना करावी लागते का? अशी प्रार्थना कोणाला करावी लागते की देवा माझं संसारामध्ये मन लागावं? ते आपोआप लागत असतं. कारण अनेक जन्मापासून आपण संसार करत आलेलो होतो. आपल्याला आपल्या इंद्रियांना संसाराची एवढी सवय लागून गेलेली, त्याच्यामध्ये लागण्याकरता काही वेगळं सांगावं लागत नाही. हे आपोआप त्या ठिकाणी म्हणजे का असं का होतं? आपोआप देवाकडे का नाही लागत? आपोआप संसाराकडेच का धावतं? म्हणजे ज्या वेळेस हे शरीर निर्माण केलं, ब्रह्मदेवानं शरीर निर्माण केलं, या इंद्रियांची हे इंद्रिय आहे शरीराचे, यांची वृत्ती बहिर्मुख बनवली. एका वेद मंत्रामध्ये उपनिषद मंत्रामध्ये म्हटलं परांची खाणी व्यतरण स्वयंभू तस्मात परांग पश्यतीनांतरात्मन. म्हणजे या इंद्रियांची वृत्ती त्या ठिकाणी बहिर्मुख बनवली. विठ्ठला विठ्ठला ठावदे चित्ता राखे पायापासी. संसाराकडे सहज प्रवृत्ती आहे इंद्रियांची, या मनाची इंद्रियांची. या मनाला इंद्रियाला संसाराकडून काढून देवाकडे लावण्याकरता देवालाच प्रार्थना करावी लागते. देवा माझे मन लागो तुझे चरण. देवा माझं मन तुझ्या चरणावरती लागावं. बरं म्हणले मन देवाकडे का बरं लागत नाही? याला जबरदस्तीनं देवाकडे का लावावं लागतं? म्हणजे हे काम क्रोधादी विकार आहेत ना, हे विकार देवाकडे मनाला जाऊ देत नाहीत, इंद्रियाला जाऊ देत नाहीत. हे विकार संसारामध्ये अडकून ठेवतात. म्हणून देवा हे विकार आहेत आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध, यांच्यामध्ये विकार आहेत ना परमार्थामध्ये फार बाधक आहेत. म्हणून या विकारांचा आणि माझा संबंध तोडून टाका. हे विकार म्हणजे मला बाधा करणार आहेत. पुढे त्या ठिकाणी तुकोबर मागणं मागतात. मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संद संगती. देवा माझं मागणं एवढंच आहे, माझ्या मुखामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण राहावं, सतत माझ्या वाणीमध्ये देवाचं नामस्मरण यावं. एका अभंगामध्ये तुकोबर म्हणतात आता माझ्या मुखामध्ये एवढं देवाचं नाव यावं की देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मुखामध्ये येऊच नाही, बोलण्याची नाही. आता देवावी न काही देवा अशा प्रकारचं नाव यावं की तुझ्या नावाशिवाय तुझ्याशिवाय दुसरं मुखामध्ये काहीच येऊ नये. परंतु हे विकार आहेत, विकार त्या भगवंताचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहावं आणि संत संगती, माझ्या जीवनामध्ये संतांची संगती लाव. कारण संतांच्या संगतीमध्ये जर आपला परमार्थ असेल तो परमार्थ योग्य मार्गाने चालत असतो. नाहीतर मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालू. ज्या मार्गाने मुनी गेले, ऋषी गेले, संत गेले, साधू गेले, त्याची
चालू जाता न पडे गुंता कोटे काही. आपल्या मनानं जगलं तर आपण गुंत्यामध्ये पडू शकतो, परंतु संतांच्या सानिध्यामध्ये संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चाललो. न पडे गुंता कोटे काही म्हणून संतांची संगती तुकोबराय मागतात. नाममुखी संत संगती. परमार्थिक वाटचाल करत असताना जी काही साधना होत आहे, जी काही भक्ती होत आहे, जो काही परमार्थ होत आहे, तो माझा परमार्थ बहिर्मुखाचा असू नये, तो माझा परमार्थ अंतर्मुखाचा असावा, अशी मागणी तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणे नको वरपंग
वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध बरोबर आहे शेवटच्या चरणामध्ये देवाकडे प्रार्थना करतात देवा माझ्या जीवनामध्ये वरपंग भक्ती होऊ नये वरपंग भक्ती म्हणजे लोकांना दाखवण्याकरता जर आपली काही साधना होत असेल त्याला वरपंग भक्ती म्हटलेले दंभे करू भक्ती सोंग दावू जना अंतरी भावना वेगळी मनामध्ये भावना वेगळी परमार्थ आपला कसा असावा परमार्थामध्ये फक्त देवाशी नाता असावं देवाकरता परमार्थ असावा परमार्थाच्या द्वारे लोकांमध्ये आपली वाहवा व्हावी लोकांनी आपल्याला चांगलं बनावं लोकांनी आपलं नाव घ्यावं याकरता जर आपला परमार्थ असेल त्याला वरपंग परमार्थ म्हणावं तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनामध्ये असा परमार्थ घडू नये आणि असा परमार्थ असेल तो जो परमार्थाचा उद्देश भगवत प्राप्ती ती भगवत प्राप्ती होत नाही जे तुम्हाला पाहिजे लौकिक भेटेल लोकांमध्ये तुमची वाह होईल नाव होईल परंतु भगवत प्राप्ती होणार नाही म्हणून तुकोबरा म्हणत तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध जी माझी अंतकरणातली भक्ती निष्काम भक्ती आहे ती भक्ती भगवंता स्वीकार कर ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल